अजून अंमलबजावणी, दिलेल्या फंडाची अंमलबजावणी होत नाही, कामाची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून ही महानगरपालिका स्वायत्त असताना पण देखील कुठचाही लोकप्रतिनिधी नसताना, कुठच्याही प्रकारे महापौर नसताना, एजीएमची परवानगी न घेता ही पैशाची लयलूट चाललेली आहे. या सर्वांच्या बद्दल आम्ही फार बारकाईने लक्ष केंद्रित करून आहोत. जसं आम्ही सरकारमध्ये आलो, जसं महानगरपालिकेच्या निवडणूक घेऊन आम्हाला बहुमत मिळाले, या सर्व गोष्टीची चौकशीची मागणी पण देखील आम्ही करणार आहोत. दुर्दैवी आहे की योजनेची अजून सुरुवात झाली नाही. पहिला तो GR निघतो, नंतर योजना होते. असं असताना असे जर व्हायरल व्हिडिओ होत असेल, त्यातूनच हे गोष्ट स्पष्ट आपल्याला मिळते, समजायला मिळते की काही विशेष दलाल लोकांनीच हे योजना हातात घेण्याचा प्रयत्न करतायत का, आणि मग तुम्हाला या योजना जर पाहिजे असेल तर तुम्हाला आम्हाला भेटावं लागेल, अशी दुर्दैवानी भूमिका होते. आता आम्ही फॉर्म 12:15 वाजता भरणार आहोत. आदरणीय उद्धवजी पण येत आहेत आणि विशेषतः अनिल परब. ही दुर्दैवी आहे, पण तुम्ही बघितलं असेल की कालपासून हाऊसमध्ये ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी हाऊसच चालवायचं नाही आणि एकतर्फी निर्णय घेण्यास भाग पडायचा आणि त्याला सभापतींनी साथ द्यायची. आपण पाहिलं असेल की काल सन्मान्य सदस्य प्रसाद लाड हे उशिरा आले, त्यांना बोलण्याची संधी दिली, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही. पण बोलताना गिरकरांनी जे चांगल्या रीतीने ठराव मांडला, ह्यांनी ठराव मांडत असताना आशिष शेलारांचा उल्लेख केला, त्याला आम्ही आक्षेप घेतलं, तरी आम्हाला बोलू दिलं नाही. मंत्री महोदयांना बोलायला दिलं, त्याच्यानंतर परत आम्ही बोलत असताना प्रवीण दरेकरांना दिलं. म्हणजे विरोधकांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न होतोय. आणि दिवसचा घटनाक्रम पाहिल्यानंतर ज्यावेळी परत हे सदस्य बोलायला लागले आणि पार्लिमेंटचा उल्लेख विधान परिषदमध्ये काय गरज आहे, त्याचा काय असेल, त्याला जी नाराजगी असेल किंवा काय वक्तव्याला त्यांचं मत असेल, ते पायऱ्यावर बसू शकले असते, सभागृहामध्ये बाहेर बोलू शकले असते आपल्याकडे. पण ते न करता सभागृहामध्ये गोंधळ घालून आम्ही जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही आम्ही सभागृह चालू देणार. अरे राहुल गांधी पार्लिमेंटमध्ये, त्याची माफीचा संबंध इकडे कुठे येतो, त्याच्या वक्तव्याचा संबंध इकडे कुठे येतो. म्हणजे निवड फक्त सभागृहाचा सत्ताधारी कामकाज न होऊन आमचे 260ची चर्चा ही पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चालू असलेली लक्षवेधी ही होऊ नये म्हणून हा घात घातला होता आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही केलं. ही जी घटना घडली, हे दोन्ही बाजूनी सभापती आता त्यात बघतील, पण का ही घटना घडली ह्याच्याही पार्श्वभूमीवरती जाणं गरजेचं आहे. कालच आम्ही याच्याबद्दलचं आम्ही स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की एकतर्फी जर सभागृह जर चालणार असेल तर अशा सभागृहामध्ये आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना आवाज तुम्ही आमचा लोकांच्या समस्येसाठी कसं जाणार, म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचा निषेध करतोय. विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आज फॉर्म भरणार आहेत. हो, 12:15 वाजता आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये तो फॉर्म भरला जाणार आहे.